काजल ताई काय करताय? हा अगं हे काँग्रेस बिंग्रेस सुटून गेले ना आता. हा सुन्नामध्ये लगेच पण झालंय ना. तुम्ही सासून येत का? माझी सासू येते तर बाई. येते? हा आता त्या मला म्हणे तू आवरत जा मी घरी आवरीते. आम्ही हा दोघी लई का? मिळून काम करीत राहतो बाई. हा जीव लावते तुम्हाला? मग बाया जीव म्हणजे काय माझा जीवच्या प्यार आहे त्या. आपण जीव लावला तर मग रानचं पाखरू जवळ येतं. तसं सासू येते बिचारी आपण तिला आईसारखी धरलं. तुमचं पाय एकदम पाय गुण चांगले, तुमची सासू तुम्हाला चांगले भेटून गेली. तुझी सासू काय वाईट आहे काय? कामच करत नाही अजिबात नाही. इथला ग्लास तिथं ठेवत नाही. माया इतका रुबाब करते ना. अय उठ बस तर बस अशी करते मला. आणि परवा तर एवढं पसारा काढला होता आवरायला. दिसते तशी नाही ती. नाही? ती फक्त बाहेर आली ना बाहेरची कामं दिसले हा कोण बघत आहे का लगेच तिथं भांडी धुवायला बसून जाईल. हो बाई, परवा तर मी तर कांदे वाहताना मी पाहिलं त्या दिवशी. म्हणजे एवढं तेवढं फक्त दिसलं की उचलती अशी कामं नाही करत. नाही बाई माझ्या सासूचं तसं नाहीये. एक नंबर आहे बाई. हे बाई मला म्हणे तू वावरात जा मी घरचं पाहते. मी घरी राहिले का त्या बिचाऱ्या वावरात येत्या. एवढं आवडते एवढं सगळं करू नाही ते काही आवडतच लागत. नाही अजिबात नाही हो. मी काम करून करून पण माझ्या पाय भेगा पडून गेला डायरेक्ट भेगा. भेगा पाडल्या हा ना. मला तर तू कधी वावरातही दिसत नाही ना ग. तुम्ही नसताना येते मी. मी नसताना हा मी तर वावराकडेच राहते कधी मधी. कधी मध्ये राहतात ना तुम्ही नसता तेव्हा मग येते मी. नाही कधी मध्ये तू येते मी तर हा. काय वावराकडे दिसत राहते. कारण बाई हे काम झालं का मला घर नाही मी तोंड बांधून घेते. तोंडही बांधून घेतले तर तू ओळखू येते ना. कशावर ओळखू येते मी? मग आता ओळखू दे ना आपलं. मग आता कोणी ओळखीचं माणूस किती तोंड बांधलं तर ओळखीतच ना. पण मी एक सांगते बाई असं सासूच्या घराने का बरं करीती का तू? नाही मला जेवायला बी देत नाही. हो नाही भाकरी बी लपून देते भाजी बी लपून देते. आणि बापरे किराणा बी असा वापरायचा ना मोजकच किराणा वापरायचा अशी ती म्हातारी. भया मला तर कळतं हा. असं. हा घरात होत असेल असं सांगता नाही येत बाई काय होत असेल. आता बाहेर जगाला दाखवायला वेगळं दिसत असेल. मग. घरात काय सांगू शकत नाही. आता तुमच्या सासू ज्याच्या त्याच्या घरचं ज्याच्या त्याला माहिती बाई. आता मी काय बोलू बाई. पण मग जाऊ दे बाई बाई म्हातारा माणूस आहे, घ्यावा सासू तुम्हाला जेवण बी देते का? जेवण देते म्हणजे आता काय झाकून काय कुलपामध्ये जेवण ठेवते का? आमच्या घरात असं काहीच नाही. माझ्या सासून फ्रीजला कुलूप लावून देते. अशी वय पुढे हे बरं जरा याच्यावर पाय पडेल असं. फ्रीजला डायरेक्ट अशी कुलूप लावून देते. हा का? हा दूध बी मोजकच आणती. माझ्या बापाच्या घरी मी 2-2 लिटर दूध प्यायची. पण मग तू अशी तर काही झाली बारीक तर नाही म्हणजे असं हे मी माझ्या बापाच्या घरून जाड आहे मी. पण आता तू रोज बापाच्या घरी जेवायला जाते का मला सांग बरं. नाही माझ्या बाप गुपचूप गुपचूप आणून देतो मला खाय प्यायला. हा हो बाया घर काही सांगते नाही का? नाही फक्त यासाठी सफरचंद आणि ते आणते बाकी काही. हा का? पण जाऊ दे कशी असं आपण जीव लावा बाई. काय भांडायला काय नाही. हा ना? असं घराला नको सांगू कोणा सांगू. नाही नाही मी बोलू ती बी नको सांगू. मी कशाला सांगू. मला इथं कामा पुरत दिवस पुरत नाही काम करता करता. मला कोणाशी बाई आता तू 2 मिनिटं आवाज दिला म्हणून मी तुझ्याशी बोलले. नाही तर मला कायची सवड आहे बाई इथं. हे बाई आली बी तर माझी सासू सुना आम्ही दोघे काम करीतो. नाही तर मग त्या चांगली घरी भेटून गेली मला नाही भेटली सासू चांगली. बाई असं नको म्हणून कोणाला म्हण नको काही. नाही अजिबात नाही सासू ती सासू अशीच असते. असं नसतं हे ना आपण सासूची लुगडं धुवे सगळे धुवे पण ती सासू माझ्या कपड्यांना ना साबण सुद्धा लपून देते माहिती का? अशी फक्त तिच्या लुगडीला एक साबणला इतकी चिपचिप करते ना तर काय सांगू तुला. मी काय म्हणते हा आपणच पोटात शिरून खावा. किती पोटात शिरू मी मग हे बाई जाऊ दे कोणी पाहिलं तर मी तेच म्हणते कोणी बघून गप्पा मारायचं. येऊ का मी? जाय बाई तू. हा? सांगू नको. आम्ही काय सांगू मला काय करायचंय उद्योग. भया ही खोटं बोलत ही बाई. हा ती म्हातारी राब 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 समोर राबती म्हणून हिला ना धनसळच हा कुटायचा या काय. संपतराव गंगेच्या पुढे जमलं का नाही कुठे? हा तिचं जमत आहे का आजचं? का बरं? अरे ती पूर्ण वानतेडे तुला नाही माहिती? नाही ते एवढं नाही माहिती मला म्हणत होता पुढला पाहुणे पाहिला नाही पुढला पाहुणे पाहिला नाही त्यांना मला बोलली हो पाहुणे गाव कुसाला आले का तिडूनच गाडी बदलून निघून जाते का बरं? कोणीतरी काहीतरी सांगत होते त्याच्याविषयी. नाही पण ओम झालं म्हणते पुरी तरी. मग आता ते काय आपण करायचं? अरे आपण थोडा बसता बाकी यायला लागत. अरे हा दादा पण मग ते आता आपल्याला करतो. हाय तो ना तो नवरदेव बघा ना बा. माझ्याकडे होता पण तो त्याचंही झालंय. आम्हा काय एक पोर आहे रे पण त्याला तो गांगे आहे ना त्या पोराला द्यायला नाही म्हणतो. का बरं? पोर मेंढ्या ओळख आहे ना आणि तिची पोर शिकली
अरे भाऊ कोणाच्या ताब्यात नाही काय नाही, फक्त मेंढ्या वळायच्या म्हणजे किती सुख आहे. नाही त्याला पैसा नाही कमी देतो, मग? पैसा भरपूर एक एक मेंढू जातं केवढ्याला. जवळ 100 नोट होते. आणि मग मेंढे तुम्ही काय नाही नाही लय लय फायदा आहे त्याच्यात. बरं जख मारणार मारतोय, पोरीला काय स्वयंपाक करायचा. हं? लय सुखी लय सुखी. नोकरीवाल्यापेक्षा लय भारी. माझ्याकडे जर नवरदेव असता मेंढ्यासारखा, मी लगेच करून घेतली असती, पण तो नाही म्हणतो ना. तो पोरा आळणे रे, कसं काय मग त्याला मीठ खायला दिला असतं. ते शाळा शिकेले पोरे, त्याला कशी शेती कामाची पोर लागती. हा निबार हा ही कशी आहे. ही पोर निबार रे, तो पोर फार फुसणे शिकेल ती. हा बरोबर हा बरोबर सगळ्या गोष्टी खऱ्या, पण माझं काय कुठेतरी कमी जास्त राहत. राहतच आहे. हा पाची बोट सारखे नसतात, हा त्यामुळं कमी जास्त आहे. नाही कुठेतरी पाऊस देव कुठेतरी जमत राहत. हा ना जमून दिलं. माणूस गरीब आहे रे. हा गरीब आहे. हा मला 2 ते 12 म्हणा पाय पुला कुठेतरी मागणं आणि टाकू करून म्हणा. तू हाय बा फिरता, तू तू जे कोशिश करू कुठेतरी. अरे मी तुला सांग, तुम्ही बैलाला बायको पाहणार माणूस आहे. हा 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 कोण आपलं वर्षात काय केलं तरी 4-5-5-50 लग्न. काय चालू, कोणत्या गप्पा चालू तुमच्या? काय ग बाई? हा काय चाललंय? काय नाही बसलो, आमचं काय घरगुती घरगुती चालूच राहते. काय पण? आमच्या सुखा दुखाच्या गप्पा आहे बा. हा हा का? माझं बी सुखा दुखाचं ऐका जरासं. काय सासूला त्रास करते तुम्ही. तुमची सून कशी राहता आता? सोन? हा अरे अरे अरे. एकदम मजात. म्हणजे हा माझ्या सुनाला सासू थाट करून देते आहे तर. हा का? माझी सासू मला इतकी त्रास देते ना, काय सांगू तुम्हाला. नाही नाही आमचं नाही, आमचं नाही. मला आहे ना डायरेक्ट घराबाहेर सुद्धा परमिशन नाही आहे. मी लपत येले, शेतात बी येते तर मला इतकी राबवून घेते ना, कुत्र्यासारखी राबवून घेते. खायला बी देत नाही. तुम्ही देता का तुमच्या सुनेला खायला? सोन्याला हा सासू सुनाचं ताट करून देते. सासू वाढून देती. हा किती चांगले आहे ना तुम्ही. नाही चांगलं आमचं. बरं आमचं असं आहे. माणसं चांगली नाही हो, हा? लय त्रास कर. आता काय पुरी काढले दिवस तो आता आम्हाला माहिती फिरायला बी जाता का हा? तुमची? पा वर्ष फार गोव्याला. वर्षाच्या वर्षाला गोव्याची त्यांची दिंडी सल राहते. मग लय फिरते फिरता ना? वर्षातून एक महिना मला राहायचा. मला कुठं ते फिरायला पाठवता. आता खात ती आता हायच आहे तशी. हा. हा. अगं तिच्या जवानीचं ऐकायला लागत अगं, ये होतं. तुझी सासू एक लुगड्या वर्ष घालायची का हो? हा ना? हा मी एक 6.5 महिने घालते. टिकली तिच्या हाताखाली. हा हा तू खरी शहाणी असेल ना, खरी शहाणी असेल ना, तर तू चालून जाय चालून. जेवण बी लपून देते. हे पण मी किती फेकली गेली. माझ्या बापाच्या घरी 2-2 लिटर दूध प्यायची मी. हा आणि इकडं काय इकडं कोराचं आहे आपलं तसं. तिकडं पिठाचं पाणी नसेल. हा काहीच नाही हो. छे. जा तर काढली. अशा ठिकाणी कुठे दिवस मला लय काढीत त्रास असते. करते पण लय त्रास करते. आता बाया तुमचा तर तू फुई गाव हा. आम्हा सारख्याला काय बोलता येत नाही, चालता आम्हाला येत नाही. बोलता नाही येणार. हा आता तुमचं बहिणी भाषेचं यावर आहे. असं आम्हाला काय बोलता येत नाही. फुई भाषांचा एक व्यवहार काम हा. कर ना, काय? घेणं फरक येतं जाईल निघून का. मग काय बाहेर कधी कशी घेऊ मी? हं? माझी सख्खी आत्या आहे ना. पण तू अनावर झोलायचं का? ते आईच्या पुढे जात नाही तो. म्हणजे तो बी बैल आहे बा. हा आईचा बैल आहे तो. बरं. हा मग मग त्याला आपलं नाव वेळेला खावा. हा, आपण काय सांगणार बुवा? भाऊ काय शिकवित्या काय शिकवित्या भाऊ? कोण अरे तुम्हाला काय सोना मुलं आहे का नाही? मग आम्ही वाईट शिकवलं काय? नाही वाईट नाही शिकवले, मी ऐकलं ना भाऊ. काय ऐकलं तू? अरे तुम्ही चांगले शिकवा, उभा राहा रे. तुम्ही. हा नाही तुम्ही चांगले असं शिकवित्या. तुम्हाला लेकी बाळी सोना मुलं आहे ना, हाय ना. मग आम्हाला सोनाला असं मी काय म्हणतो, खाली येऊन अशी मैदानात बोल. नाही अशी मैदानात येऊन बोल. बरं आम्ही काय खोटं खोटं शिकवलं, काय सगळं बरं? खोटं शिकवलं. काय खोटं शिकवलं एवढं सांग. हा सांगते मी. हा तुम्हाला सून आहे का? हा मग मुलं आहे का तुम्हाला? सगळं नाही पुरी आहे का? नाही सून आहे मूल नाही म्हणजे काय? नाही हं? सगळं आहे का? पुरी आहे का? सगळं आहे. मग सगळं आहे, मग असं शिकवावं काय हा पण काय शिकवलं तू तू सांग. काय मी कोरा चहा देते का तिला कोरा चहा देते. आम्ही ते म्हणतोय का? अहो, सगळं या बाया शिजला घास तिला देते मीच खात नाही एकटी. मग पोर आहे ना, पोरवत म्हणून ती आली मापाशी. असं का? हा 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 बर का? कारण हे जवानीतला- शिकवायचं नाही असे खेळ करायचे नाही. जवानीतला परपंचाचा कारभार आम्हाला खेळ माहित नाही नसता, करायचा. मग ती गोष्ट आलं का असते बा. नाही परपंचात ना मी काय खेळ करायचा नाही लोकांचा. सगळ्या गोष्ट हा. तू सुना मग आली म्हणून आम्हीच गप्पा करायला आम्ही गेलो का? तिच्याकडे गेलो का? पण मग चांगलं शिकवा. आपल्याला लेख बाळ आहे, आपल्याला सून आहे, चांगलं मग शिकवा. आमच्या सुनांचं नाही, तुम्ही म्हणत्या त्या बाईनं एवढं केलं. काय केलं त्या बाईनं? आता काय केलं असेल तिलाच माहिती. नाही काय केलं
काय केलं तुला? काय एवढा त्रास दिला म्या? काय तुला खायला नाही दिलं, तुला लिहायला नाही दिलं, तुला काय नाही दिलं मला सांग. माझी सासू चांगली. हा? आणि तू ते येंदोळ घरांनी कर पहिल्या म्हणून चांगली. म्हण तुम्ही काय ऐकलं? मा बापाच्या घरी 2-2 लिटर दूध पित होते आणि इडकवारा चहा पित नाही. तुला काहीच दिलं नाही म्या. का ग? बरं मी काय म्हणतो, तुला एवढं नाही नाही, हत्या तुम्ही चांगले आहे. नाही तुम्ही लय घास चांगले केला. आहे. अगं, तुम्हाला नाही बोलली मी. मग मी कोणाला तुम्हाला नाही बोलत बोलली. अगं पुरी, तुम्हाला बोललीच नाही. ट्या करते साऱ्या अगं गावामध्ये. पुरी, कोण बोललं? मग तुला सगळं देते घेते सगळं जेव घालते. तुला म्हणले का तुला काही हे करू नको ते करू नको? घरात तुला सगळा बाजार आणून देते गचगची. बाई तुला वाटेल ते कर. या काय झालं? म्हणले का? काय झालं? नाही नाही त्या पुरीला म्हणलो तू सासू आज काल चांगली नाही, पहिल्यापासूनच चांगली ती. मला नाही म्हणली नाही का दारू काय झालं आता? काय झालं? काय एवढं गोळा झाले? बाई ये बाई ये ना, तिला सांगत होते चांगलं नव्हते शिकवित, वाईट शिकवित होते. आता तुम्हाला एक बोलू का? हा. तुमची सूनच घराने करते याच्या त्याच्या मग ये जवळजवळ. तिने ना माझ्या जवळ पण येऊन घराने गेले दुपारी. नाही, आता हिला काय कमी पडलं घराने करायला मला? त्या माणसाला दोष देऊन काय उपयोग आहे बरं? अगं बाई या बाई सगळं घरामध्ये आहे बरं का. कुठं कडी नाही, कुलूप नाही, कधीच काही नाहीये कुठं. आणि मग हिना का असं घरानं करावा? सगळं खा प्याला या बाई मी भाशी करून आणली ना, काशी दाखवली मला. तिला मी सकाळी बोलले तर म्हणते माझी सासू काहीच काम करीत नाही. आता आपल्याला माहिती नाही एवढ्या वर्ष झाली ती म्हातारी आपल्या बरोबर, ही तर नंतर आली. मला ना बाई कामाशिवाय करमत नाही. आणि हिने काय असं घराने करा? अगं तू सक्की भाची आहे ना ग. रात्रीची सुद्धा दळणं करते, संध्याकाळचे दळणं. तुझ्या सासूने कष्ट केलेले, कष्ट दळायच्या हाताना जातो. आणि का भाऊजी तुम्ही दोन शब्द समजून सांगायचे ना? सांगतो मग बहिणी, आता यांना का कसं ग बोललं नाही? हे काय सांगत होती तुला हरकत घेऊन घे. भाऊजी? बरं, फार कधी घे भाऊजी शिकवावं का? अहो काय आणि का ओ मामांजी हे काय तुम्ही बी सांगू राहिले त्याला? फारकतीचा नाही. विषय नाही. मग तिच्या बहिणीची त्या नाही का तिच्या नवरा, तुझा नवरा दारू द्यायली. मी खोटं बोलताय. पण तिला हे एकच चांगला सांगत संसार त्या चालला ठिकाणी म्हणजे दुसरी जर यांना असती तर फारकत घेऊन निघून गेली असती. हे बोललोय, बाकीचं काही नाही. मी काय म्हणते चांगलं. हे असं नाही करावं पण तू माझी सासू एकदम देव माणूस आहे. अगं देव माणूस तू फक्त तोंडावर देव माणूस बोलत ये याच्या त्याच्या जवळ पार कुठे ती हा, दिवसभर हा? घराने चालू म्हणून हिला काय कमी पडलं बाई? ना पोराला मी फोन करते, जाऊ दे मरू दे. जाऊ दे नका करू. पोरगा बाहेर असल तर बरं नाही काय उगाच एवढं लांबून धावत पळत यायचं. बहिणी मातीला लय कष्ट केलं पहिलं. आता काय करा घरी आल्यावर पोराला सगळं सांगा. हा. म्हातारी ना दळायची अहो, मग पाहिले ना. दळायची, पाठ पीठ मळायची आणि पाच वाजता शेंगुळे तयार करायची. तेव्हा खायची नाही मग? आता. लय कष्ट करेल पहिले. बरं कोणाला खायला प्यायला नाही म्हणत नव्हती. पण मग तुला पटत का? नका तुला लावू. पटत का याच्या त्याच्या पैसे घराने करते? मी काही नाही तुला केलं. काय नाही दिलं मी तुम्ही तुला? चांगले आहे. मी तू काहीच का बोलली बरं अशी मग लोकं नाही. ठेट्या थांब करते थांब ना बाई? थांब, तिचा नवऱ्याचा नंबर आहे मग. नाही म्हणले ठेट्या ओ करते. नका लावू ना मला फोन. हॅलो, हॅलो, कुठे आहे श्यामा? इकडच्या मला येईल ना. ये ना आंब्या खाली, ये ना, बरं आलो. ये ये काय ये. काम होतं का? हा तुझी मंडळी, तुझी म्हातारी, आम्ही सगळं गोळा व्हायला होते ना. ते काल आलं तिकडं. हा झालं त्यांचं काहीतरी कुरबुर. बरं आलो. सांगते मी नका लावू नका लावू. पण खऱ्या गोष्टीला काय व्याव नाही रस्ता. आता मी तुला काय मी काय म्हणते ओ आत्या तुम्ही काय करा माहिती का? हिला ना घरात घाला आणि हिला घरातले काम द्या. हिला फिरणंच बंद करा. हिला काम नाही ना म्हणून ही फिरती. हिला रानातले काम द्या, घरचे काम द्या. आमच्यासारखं आम्हाला सवडी सुद्धा मिळते नाही. मग रानात आले होती काय करते फिरती का कोणाशी खावं एक काम कर, तुझ्या नवऱ्याला म्हणा कडी लावून ठोक, हिला कडी लावून ठोक. खरं खोटे कडी लावून ठोकली ना तर तिचं तोंड बंद होईल. बंद होऊन जाईल. मी काय म्हणते ही जर अशी घरात सांगितली दुसऱ्या बाया सुना बी असंच करतील ना सासवार बद्दल. हा पण हिला कुठं जर काठी काही होईल. गोष्टी जर दिल्या नाही ही अशी राहील का टळटळी? तिला खायला जर दिलं नाही तर अशी टळटळी. मी तिला बोलली ना तुझी तब्येत तुकडं बारीक झाली म्हटलं. हा तू अशी बोलती म्हटलं हाय का बारीक होईल तू याच्या सांगती मला खायला देत नाही. एकदम चिकन दिसते अशी ना काही ताजी तवा नाही. तिला सासरवास सुद्धा नाही बाई. अगं. काही करण काय तुझी सासू काम करू करू काळी पडली उन्हा ना फार. ते ते माणूस जाऊ एकदम मग खूप काळं चांगली पडलं ना. खूप काम करते. मला ना आहे तर चहा देते, आहे तर चहा. फक्त तोंडापुरतच बोलते का तू एवढं? काय माहिती काय करते इकडं. नाही ना बाई काय करावं हे खरंच असं ना. घरानं नाही लई म्हणजे लय सांगायचं कोणाला नाही नाही पण ना मला बी नाही पटलं. मी तिला बोललेले आणि याच्या पुढे ना तुम्ही आली का तुमच्या जवळ बसू बी देऊ नका येईल. इकडे तरीच मंडळ जमा झालं काय वानकडे. अरे इकडे यांग ये. नाही बोल ना ऐकतो मी. अरे
मी तुझ्या बायकोला काय दिलं नाही यांना सांगती आम्हाला मला कोराच्या आधी ती मला आणून नाही देत हिला सांगती बाजार नाही आणून देत नुसती चिडचिड करती घरामध्ये ये असू नको ते असू नको मा कपड्यांना साबण भाऊजी देत नाही. काय झालं माहितीये का ही ना 2-3 दिवस झाले का एक चक्कर मारती माझ्याकडे वेगळं सांगते आता आज हे बसले होते यांच्याकडे सांगते मंगी दिसली तिला सांगते म्हणजे ना ती तुमच्या आईचं मी तरी बोलली ती म्हातारी इथं गावात चांगली आता हिला असं नाही ना करायला पाहिजे हिने, असं नाही ना सांग आई चूक तुझी वाली आहे हा तिला जास्त वेळ देऊ राहिली तिला ना कामात तुमच्या कामात तिला काम झालं कमी वेळ जास्त भेट राहिला फिरायला जास्त बरं जातात. समा विचार कर नाही हो, आई चांगलं आहे ना. तुझी बायको मग ती मला ही देत नाही मला ती देत नाही तुझ्या दारा पडून माणूस गेला तुझे हाक म्हणून की ती भाऊ ये मग? भाऊ ये चहा घेऊन जाय मग हा आणि सुद्धा काय जाणार आणि नाही तिच्या घराने ही सांगते म्हणजे तिला का बरं नाही देणार मी सांग बरं. तुला आहे ना तुला झालं जास्त असंच म्हणावं लागलं. अगं बाई निमेराचा माणूस येऊन दे हम्म कधी उपाशी गेला कधी नाही उपाशी गेला नाही तोंड कानानं ऐकलं यांना काय सांगत होती मा बापाच्या घरी 2-2 लिटर दूध पित होते आणि इडं कोराच्या आधी ती मला मग आता सगळे पोरं माय दूध खात्या दूध भात खात्या भाकरी खात्या आणि हिला कोराच्या आधी येईल का तेच तर मग हिनं विचार नको करायला एक काम करायचे आई बापाला सांगून द्या कानावर घालून द्या तुला- असं चांगलं नाही गावात राहायचं नाही का मी कुठं काय बोलले चांगले बोलले ना नाही ते तू जर चांगले माझ्या आहे. आईची इज्जत घालत असेल ना तर सोन्याची असली तर मला नको मी कुठं घातली त्यांची इज्जत बरं जाऊन दे भाऊ चुकल्या तर एवढा तिची आता आता एवढा माफ करा आणि तिला मोकळं करू नका हा इथून पुढे आहे ना इथून पुढे जर तू कोणाला काही बोलली तर मग तुझं तोंड आहे माझ्या हात आहे मग आता तोंड सुजून ठेवलं मारुती बनवून ठेवलं अरे नाही आता नाही हात. अगं बाई काय कमी केलं असलं तर असलंच म्हणावा नसलं तर नसलंच म्हणावा अरे कमी जर केलंच तर एवढ्या तब्येती झाल्या असत्या का तुमच्या त्यांनी कशी दिवस काढले माहिती का पेटीत राहायचं पेटीत सगळं मिठा बरोबर भाकरी खाऊन दिवस काढले हा ते मिठा बरोबर तेवढा तर त्रासही नाही यंदा मग हं? अरे आम्ही 10 पर शेरी मध्ये काम केले खाली उतरून आणि वर चढून तुला नाड्या त्रास त्रास काय कळतो तुला हा नाड्यानं खाली तुला उतर काय त्रास कळतो या त्या पिठावर ह्या गावडीची. बैलाच्या माड्या होत्या बैलाच्या माड्या तेव्हा बाया अशा उचलायच्या आणि ते हा. का? एवढा तरच आहे का यांना हं? आणि भावाची पोर करून आणली म्हातारी म्हणून भावाची ती पोर जीव करून लावायची आणली मला जीव लाईल नाही, ही मामाला फोन कापाशी करेल मी. करून आणली नाही, ना फोन काशी करून द्यायचा दाखवून. त्यांच्या कानावर घालायचं आणि हिला मोकळी कमी करायची आई आता हिला आहे ना 1 मिनिट सुद्धा एकटं सोडायचं नाही तिला तेच म्हणलं सारखं माग उभं हिला ना राहायचं कामात गुंतीला ही रिकामी उद्या करायची नाही आहो खरं मला सांगते वाटत जाते राणा मंदी करते काम बरं मी येते बाई आता बरं का तुम्ही बसत आहे का नाही नाही आम्ही चालू हा आम्हाला ते पाड बांधायचे या बाय इथून पुढे असं करू नको लवकर समा येऊ का चल मग? हा? हा, तुला शेवटची वार्निंग आता ही जर तू इथून पुढे कोणाला काही बोलली हा तर मग तू समज तू गेली जीवाची नाही नाही आता नाही कोणाला. हा भाई असं नको करू गावात लोक तू करते भरेले घर भरेले का अहो कोणी मी करा- पाहते ना मी कायम पाहते ना हो. आणि आता आपल्या माझ्या काय आपल्या घरातले माणसाची इज्जत घालवायची नाही राहत आपण जर घालवली ना लोक अजून हसून घालवते इज्जत कमवायची राहती कमवायची नाही राहत समजलं कळलं का तुला आता असं कमवायची जाऊ दे आता तिला घरी जाऊन सांग हा, आता झाली म्हणली ना ती चुकी? चुकी हा जाऊन दे आता चाल हा. लय आवाज लहान झाला का आता तो चिमणी सारखं नाही पण हिला जर त्रास दिला असता हिची तब्येत अशी असती का एवढा विचार करेल ना माणूस कोणी बी. हा बरोबर आहे बरोबर आहे. हं? तेच ना मी तिला तरी बोलली अगं त्यांचा काहीच असा स्वभाव तसा नाहीये आणि ते कधीच असा पाहिले नाही मी कायम काम करीत आई आहे. कोणाला दुखी काय माहिती करते? का? 4-5 पोरं सांभाळले आणि या काय लोकांच्या आहे का मग आपलं लेकरू आहे म्हणून त्या आल्या ना आपल्या घरी बरं हा आहे ना विचार मग. करायचा हा, राहतो. मग आपलं येतं हं? म्हणूनच आपल्या पोरासाठी आल्या ना त्या मग आपण तरस चल करायचा घरी चला आता चला घरी हा तिकडे कुठे चालले आता मळ्यात नाही जायचं घरी चला येते बरं का हा, भाऊजी हा, मी या वहिनी या. हा हा चला आई इकडून चालला तिकडून तुला चढता येणार आहे का